नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीतील थर्ड इयर ENTCच्या विद्यार्थ्यांसाठी आपण इनसेम आलेली आहे आणि त्यासाठी PIQ सोल्युशन चालू केलेले आहेत. तर त्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड थिअरी या विषयाची सुद्धा प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर पडलेली आहे. त्यानंतर आता आपण फंडामेंटल्स ऑफ जावा प्रोग्रामिंग नावाचा जो सब्जेक्ट आहे थर्ड इयर ENTCच्या विद्यार्थ्यांसाठी त्याचे सोल्युशन बघतो आहोत. तुम्ही अभ्यास केल्यानंतरच आता हे PIQ सोल्युशन बघायला येत आहे, असं गृहीत धरून मी शिकवतो आहे. तर बघूया आपण क्वेशन असा आला होता 2024चा हा क्वेशन पेपर आहे. त्यामध्ये एक्सप्लेन प्रेसिडन्स अँड असोसिएटिव्हिटी ऑफ ऑपरेटर्स इन जावा. एक्सप्लेन एनी टू बिल्ट इन मॅथेमॅटिकल फंक्शन्स इन जावा. अशा प्रकारे हा क्वेशन होता. तर सर्वात पहिले आपण ऑपरेटर काय असते ते बघूया. त्यानंतर पुढचं काय असेल ते बघू. व्हॉट इस अन ऑपरेटर? तर ऑपरेट इन जावा अन ऑपरेटर इज अ स्पेशल सिम्बॉल दॅट परफॉर्म्स अ स्पेसिफिक ऑपरेशन्स ऑन 1, 2 ऑर 3 ऑपरंड्स अँड रिटर्न्स अ रिझल्ट. ऑपरेटर म्हणजे आपण सिम्पली एवढंच लक्षात घेऊ शकतो, की आपला जो काही डाटा असेल, डाटा म्हणजे काय आपले काही व्हॅल्यूज असतील किंवा व्हेरिएबल्स असतील. त्या डाटावर काहीतरी ऑपरेशन्स करायचे असतील, जसं की प्लस, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. हे ऑपरेशन्स परफॉर्म करायला जे काही आपल्याला स्पेशल सिम्बॉल लागतात, प्लस, मायनस, ते सिम्बॉल्स म्हणजेच असतात ऑपरेटर. असं सिम्पली तुम्ही अंडरस्टँड करू शकता. आणि पेपरमध्ये डेफिनेशन अशा प्रकारे लिहावी लागेल. त्यानंतर टाइप्स ऑफ ऑपरेटर्स काय असतात? ऑपरेटर्स कॅन बी क्लासिफाईड इंटू व्हेरियस कॅटेगरीज सच ॲज अरिथमेटिक, लॉजिकल, रिलेशनल अँड बिटवाईज. आता ऑपरेटरचे टाइप आहे अरिथमेटिक, लॉजिकल, रिलेशनल अँड बिटवाईज. तर पुढच्या स्लाइडवर आपण बघूया. अरिथमेटिक ऑपरेटर्स काय असतात? तर प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड्युलस हे झाले आपले अरिथमेटिक ऑपरेटर्स. त्यानंतर रिलेशनल ऑपरेटर सुद्धा आपण तुम्ही इथं बघू शकता. लॉजिकल ऑपरेटर्स सुद्धा डबल अँड, डबल ऑर, असाइनमेंट ऑपरेटर सुद्धा इक्वल टू, प्लस इक्वल टू अशा प्रकारे इथं सगळे दिलेले. तर ही स्लाइड तुम्हाला ऑपरेटरचे टाइप यामध्ये समजून जाऊ शकतात. त्यानंतर आता ऑपरेटर प्रेसिडन्स अँड ऑपरेटर असोसिएटिव्हिटी जे की आपल्याला क्वेशनमध्ये विचारलेली ती काय असते बघूया. अंडरस्टँडिंग ऑपरेटर प्रेसिडन्स ठीक आहे. ऑपरेटर प्रेसिडन्स रेफर्स टू द रूल्स दॅट डिटरमाइन्स द ऑपरेटर ऑर्डर इन विच डिफरंट ऑपरेशन्स आर परफॉर्म इन एन एक्सप्रेशन, इन्शुरिंग करेक्ट कॉम्पिटिशन रिझल्ट. तर इंग्लिश सोडून द्या. आता सर्वात पहिले तुम्हाला तुम्ही 10वी पर्यंत किंवा अगोदर BODMAS नावाचा रूल तुम्ही ऐकला असेल, शिकत आले असणार. मॅथमध्ये तो तो आपली प्रायोरिटी लेव्हल ठरवत असतो ऑपरेशनची. तर BODMAS काय सांगतो, पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं, त्यानंतर ऑर्डर सॉल्व्ह करायचं, त्यानंतर डिव्हिजन, त्यानंतर मल्टिप्लिकेशन, त्यानंतर ॲडिशन, त्यानंतर सबट्रॅक्शन. अशा प्रकारे प्रायोरिटी लेव्हल ठरत असते. तसंच आता जावामध्ये प्रेसिडन्स असा रूल आहे, जो की सेम वर्क करतो BODMAS रूलसारखा. यामध्ये सुद्धा काहीतरी ऑपरेटर्स असतात आणि ऑपरेटर्सची काहीतरी प्रायोरिटी लेव्हल ठरलेली असते. त्यानुसार आपण आपले ऑपरेशन्स परफॉर्म करत असतो. Operator precedence refers to the rules that determines the order in which different operations are performed in an expression. असं प्रेसिडेन्सची डेफिनेशन आहे. त्यानंतर आता असोसिएटिव्हिटी बघूया. आता इथे एक एक गोष्ट क्लिअर करून घ्या. जर आपल्याकडे 2 ऑपरेटर आहेत. पहिल्या ऑपरेटरची प्रायोरिटी लेव्हल जास्त असेल कंपेअर टू सेकंड ऑपरेटर, तर आपण पहिल्या ऑपरेटरचं ऑपरेशन पहिले परफॉर्म करू. त्यानंतर आपण दुसऱ्या ऑपरेटरकडे जाऊ. पण ज्यावेळेस दोन्ही ऑपरेटरची प्रायोरिटी लेव्हल जर सेम असेल, तर काय करायचं? तर आपल्याला नवीन इथं इंट्रोड्यूस होते ती म्हणजे असोसिएटिव्हिटी. असोसिएटिव्हिटी अशा वेळेला डिसाईड करते, की आपलं ऑपरेशन आपण कोणता ऑपरेटर पहिले परफॉर्म केला पाहिजे. लेफ्ट टू राइट करायचा की राइट टू लेफ्ट करायचा, हे ठरवण्याचं काम असोसिएटिव्हिटी करत असते. तर बघूया स्टेटमेंट काय दिलेलं आहे. असोसिएटिव्हिटी इज प्रॉपर्टी दॅट डिटरमाइन्स द ऑर्डर इन विच ऑपरेटर्स ऑफ द सेम प्रेसिडन्स आर इव्हॅल्युएटेड इन ॲन एक्सप्रेशन. टिपिकली लेफ्ट टू राइट किंवा राइट टू लेफ्ट. ठीक आहे, मी आता जे सांगितलं ते स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे, की राइट टू लेफ्ट आपण ऑपरेशन परफॉर्म करायचं की लेफ्ट टू राइट करायचं. ते ठरवण्यासाठी आपल्याला पुढे एक चार्ट दिलेला आहे. त्यानुसार तुम्हाला प्रत्येक गोष्ट क्लिअर होईल. त्या टेबल बघून तुम्हाला प्रेसिडन्स लेव्हल काय असते आणि ऑपरेटर असोसिएटिव्हिटी काय असते हे सगळं कळून जाईल. हा हा या टेबलमध्ये तुम्हाला प्रेसिडन्स लेव्हल दिसते ऑपरेटर्सची आणि असोसिएटिव्हिटी दिसते लेफ्ट टू राइट करायचं ऑपरेशन की राइट टू लेफ्ट करायचंय. तर ब्रॅकेटला सर्वात जास्त प्रायोरिटी असते. त्यानंतर पोस्ट इन्क्रिमेंट, पोस्ट डिक्रिमेंटसाठी प्रायोरिटी ठरलेली आहे. त्यानंतर इथं बघा ॲडिशन, सबट्रॅक्शन म्हणजे अरिथमॅटिक ऑपरेटर्सची दिसते, शिफ्ट ऑपरेटर्स दिसतायत. ही सगळी प्रायोरिटी लेव्हल ठरलेली असते आणि यानुसारच आपण आपले एक्सप्रेशन इव्हॅल्युएट करत असतो. ठीक आहे. हा चार्ट तुम्हाला पेपरमध्ये लिहिणं गरजेचं आहे. कारण या चार्टला सुद्धा पेपरमध्ये इन्सेमला मार्क मिळू शकतात. आता आपण ऑपरेटर प्रेसिडन्सचं आता थिअरी बघितली आपण एक एक्झाम्पल बघूया, की जावामध्ये कसं त्याचा कोड लिहायचा असतो. एकदम सिंपल छोटासा मस्त कोड असतो.
त्यामध्ये आपण काय केलंय, क्लास डिफाईन केला एक प्रेसिडन्स एक्झाम्पल म्हणून. त्यानंतर एक मेन मेथड घेतली. रिझल्ट नावाचा एक इंटिजर व्हेरिएबल आपण डिफाईन केला. 10+5 इंटू 2 अशा प्रकारे तिथं आपण एक्सप्रेशन लिहिलेलं आहे आणि ते एक्सप्रेशन जशास तसं प्रिंट केलंय. एवढंच ते एक्झाम्पल आहे. त्यामध्ये काहीच असं अवघड समजायला अवघड जाईल असं काही नाहीये. तर फक्त खाली स्टेप 1 मध्ये तुम्हाला ते दिसतंय 5 इंटू 2 इक्वॉल टू 10. मल्टिप्लिकेशन फर्स्ट म्हणजे मल्टिप्लिकेशनची प्रायोरिटी लेव्हल जास्त आहे. त्यामुळे आपण मल्टिप्लिकेशन आपण पहिले केलेली आहे आणि त्यानंतर आपण ॲडिशन केलेली आहे. कारण ॲडिशनची प्रायोरिटी लेव्हल, प्रिसिडन्स लेव्हल कमी आहे कंपेअर टू मल्टिप्लिकेशन. असा कोड तुम्हाला ऑपरेटर प्रेसिडन्समध्ये लिहावा लागेल एक्झाम्पलमध्ये. त्यानंतर आता आपण ऑपरेटर असोसिएटिव्हिटीचा कोड बघूया. त्यामध्ये सुद्धा सेम एक क्लास डिफाईन केला असोसिएटिव्हिटी एक्झाम्पल, मेन मेथड टाकली, रिझल्ट नावाचा इंटिजर व्हेरिएबल डिफाईन केला, 100/10 इंटू 5. आता हे बोथ हॅव सेम प्रेसिडन्स. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनला सेम प्रेसिडन्स असते. पण असोसिएटिव्हिटी इथे इंट्रोड्यूस होते आणि असोसिएटिव्हिटी काय सांगते, की तुम्ही इथं लेफ्ट टू राइट ऑपरेशन केलं पाहिजे. सो डिव्हिजन पहिले होते, त्यानंतर मल्टिप्लिकेशन होतं. तर 100/10 इक्वॉल टू 10 फर्स्ट होईल, त्यानंतर 10 इंटू 5 असं होईल. एकदम सिंपल आहे. एवढं काही कळायला अवघड नाही. तुम्ही कोड बघितला तरी तुम्हाला इझिली समजून जाईल. एवढं सगळं तुम्हाला प्रेसिडन्स आणि ऑपरेटर प्रेसिडन्स आणि ऑपरेटर असोसिएटिव्हिटीमध्ये लिहायचं होतं. आता पुढे क्वेशनमध्ये आपल्याला 2 बिल्ट इन मॅथेमॅटिकल फंक्शन्स विचारले होते. त्यामध्ये एक पहिलं फंक्शन आहे math.sqrt असं फंक्शन दिलेलं आहे. हे फंक्शन करतं काय? तर फक्त स्क्वेअर रूट प्रिंट करतं. त्यामध्ये सुद्धा आपण सिंपल एक्झाम्पल घेतलेलं आहे. स्क्वेअर रूट एक्झाम्पल नावाचा क्लास डिफाईन केला. मेन मेथड घेतली. नम नावाचा डबलमध्ये व्हेरिएबल घेतला. त्याची व्हॅल्यू 25 डिक्लेअर केली. रिझल्ट नावाचा एक व्हेरिएबल घेतला. त्यामध्ये math.sqrt आणि त्यामध्ये नम नावाचा व्हेरिएबल आपण पास केला. आणि खाली आपण फक्त आपल्या त्या नम आणि रिझल्ट प्रिंट केलेला आहे. हे सुद्धा एकदम सिंपल एक्झाम्पल आहे. फक्त स्क्वेअर रूट प्रिंट करायचं असं एक्झाम्पल होतं. जास्त काही यामध्ये आहे नाही. त्यानंतर आता दुसरं फंक्शन होतं math.pov. आता पायथन लँग्वेज ज्यावेळेस आपण शिकत असतो, त्यावेळेस आपण कॅप घेऊन आपण सॉल्व्ह करत असतो. पण इथे आपण जावामध्ये ते काही अलाउड नाहीये. जावामध्ये एक फंक्शन्स आहे math.pov. त्यामध्ये आपण एक बेस आपण पास करायचा, त्यानंतर एक्सपोनेंट पास करायचा. जेणेकरून आपल्याला पॉवर आपण कॅल्क्युलेट करू शकतो. यामध्ये सुद्धा सेम तेच केलंय. पॉवर एक्झाम्पल नावाचा क्लास, मेन मेथड, बेस नावाचा एक व्हेरिएबल, एक्सपोनेंट नावाचा व्हेरिएबल, रिझल्ट रिझल्ट डिफाईन केलाय आणि सगळं प्रिंट केलंय. एवढं सिंपल ते एक्झाम्पल होतं. यात काही अवघड जाण्यासारखं नाहीये. आणि तुम्ही आता एवढं सगळं या क्वेशनमध्ये लिहायची गरज होती. एवढं सगळं आता तुम्ही लिहिल्यानंतर तुम्हाला पूर्ण मार्क मिळून जातील. लवकरच आता या पुढचे क्वेशन सगळा 2024चा क्वेशन पेपर मी या चॅनलवर सॉल्व्ह करून घेणार आहे. धन्यवाद.